शुभ सकाळ सर्वांना। सकाळी सकाळी लवकर आवरून आम्ही निघालो देवेआगर बीच कोकण साईडला। गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली। लोणावळ्यामध्ये आम्ही थोडासा ब्रेक घेतला आणि थोडंसं फोटोशूट केलं। थोडासा ब्रेक घेऊन आम्ही निघालो पुढे। फायनली पोहोचलो दिवेघरला। वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती आणि रेस्टॉरंट सगळे बुक होते। रूम अवेलेबल होत नव्हत्या, त्यामुळे आम्हाला रूम मिळणं खूप कठीण झालं होतं आणि शेवटी आम्हाला इथे एक रूम मिळाली। मग आम्ही तिथेच ॲडजस्ट केलं। मुलं पण खूप त्रास देत होते, मग जास्त काही शोधता आल्या नाही रूम, म्हणून मग आम्ही इथे ॲडजस्ट केलं। इथे पण छान रूम होती आणि झाडं वगैरे मस्त होतात, छान व्ह्यू होता इथे पण। मुलांना खेळण्यासाठी जागा पण होती। रूममध्ये सामान ठेवलं आणि फ्रेश होऊन आम्ही निघालो लंच करण्यासाठी। कोकणमध्ये आलोय म्हटल्यावर फिश तर खाल्लेच पाहिजे, म्हणून 2 फिश थाळी ऑर्डर केली आणि 2 व्हेज थाळी ऑर्डर केली। लंच करून आम्ही निघालो बीचकडे। मुलांसोबत बनवला बीचवर मातीचा खोपा। तुम्ही याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। खोपा बनवल्यावर त्यातून पाय काढणे इट्स डिफिकल्ट, कारण खोपा तुटला नाही पाहिजे, एकदम हळू पाय काढावा लागतो। आणि हे बघा माझा खोपा। बीचवर अशा ॲक्टिव्हिटी करायला मस्त वाटतं। आणि इथे बघा कौशलनी त्याच्या डॅडीचा शर्ट घातलेला होता। त्याला आम्ही सोबत आणलेले त्याचे कपडे त्याने सगळे खराब केले होते आणि मग त्याला घालण्यासाठी कपडेच नव्हते, मग त्याच्या डॅडीचा शर्ट त्याने घातला होता आणि तो बघा खूप छान दिसत होता, क्यूट वाटत होतं। दुबईच्या लोकांसारखं त्याने ते वेअर केल्यासारखं वाटत होतं। हे बघा। आणि इथे आम्ही करत होतो रील काढण्यासाठी प्रॅक्टिस। त्यानंतर मी गेले पाण्यामध्ये। स्विमिंग काय मला जमत नाही, त्यामुळे जास्त लांब नव्हते गेले, थोडं अलीकडेच होते। पाण्यातून बाहेर येईपर्यंत वेळ झाली सनसेटची आणि आम्ही मुलांसोबत थोडा वेळ बॉल खेळत होतो। तर बॉल खेळताना कौशल आणि कियांश खूप एन्जॉय करत होते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यांना बॉल खेळायला खूप आवडतं आणि बीच साईडला बॉल खेळायला तर खूप मस्त वाटतं।
सनसेट झाला आहे म्हटल्यावर व्हिडिओ शूट तर झालाच पाहिजे आणि इथे मी व्हिडिओ काढत होते, माझा एक रील शूट करत होते. तर बघू शकता तुम्ही सनसेट किती छान वाटत होतं. त्यानंतर आम्हाला लागली होती भूक आणि आम्ही बसलो होतो खाण्यासाठी. सोबतच आम्ही स्नॅक्स आणलं होतं आणि एकीकडे सनसेट होतो आहे आणि एकीकडे आम्ही खाण्यासाठी बसलो आहे. खरंच खूप छान वाटत होतं. बीचवरून येऊन आम्ही रूमवरती आलो आणि फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो डिनरसाठी. तर डिनरसाठी आम्ही पायीच चालत गेलो होतो आणि मार्केटमध्येही फिरत होतो. आम्ही डिनरला पण फिश थाळी ऑर्डर केली होती आणि इकडे फिश खूप छान मिळतात. तर आमचा छोटू बघू शकता तुम्ही, तो स्वतः त्याच्या हाताने खात होता. डिनर झाल्यानंतर आम्ही गेलो सुवर्ण गणेश टेम्पलकडे. आमच्या रूमपासून 10 मिनटाच्याच अंतरावर टेम्पल होतं. सो मग आम्ही रात्रीच्या वेळी गेलो होतो, बट आम्ही तिथे व्हिडिओ शूट नाही करू शकलो. आणि मग आम्ही टेम्पलमधून आम्ही रिटर्न रूमवरती गेलो. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. गुड नाईट, बाय बाय. Like, share and subscribe for this video.